अहो भेटी लागे जीवा लागली से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी। या अभंगामध्ये म्हणजेच रात्रंदिवस फक्त लाडक्या विठुरायाच्या भेटीची ओढ ही प्रत्येक वारकऱ्याला लागलेली असते। त्यासाठी वर्षभर वाट ही बघितली जाते, ती म्हणजे अर्थातच आषाढी वारीची। आणि या आषाढी वारी जेव्हा येते ना तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये एक उत्साह असतो, प्रत्येकाच्या मनामध्ये एक ओढ असते, ती म्हणजे साक्षात लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची। काही वारकऱ्यांशी जेव्हा मी एकदा वारी करत असताना बोललो तेव्हा त्यांनी असं सांगितलं की वारी ही आपण आता ठरवून करायची नसते, जेव्हा विठुरायाचं बोलावणं येतं तेव्हा आपण वारी करायची असते। असंच काहीसं घडतं या वारीच्या या टप्प्यावरती। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये 2 ते 3 वर्षांपूर्वी एक असंच नाव प्रसिद्धीच्या झोतात आलं। तिचं नाव होतं गायिका शिवानी शिंदे। या मुलीनं म्हटलेली रडू नको बाळा मी पाण्याला जाते ही गवळण खूपच प्रसिद्ध झाली। त्याच्यावरती चांगली गवळण सुद्धा आत्ताच्या या संगीतामध्ये सुद्धा ती प्रचलित झाली। पुरंदवडे इथे एक पार पडलेल्या रिंगण सोहळ्याला शिवानी तिच्या शिक्षण संस्थेच्या मुलांसह आली आणि तेव्हा तिच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता पुरंदवडे या ठिकाणी आहे आणि नुकताच माऊलींचा रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडलाय। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या वारी सोहळ्यामध्ये अनेक कलाकार सुद्धा सहभागी होत असतात। माझ्यासोबत आत्ता कोण आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको, चेहरा ओळखीचा आहे सगळ्यांच्या। गेल्या 2-3 वर्षांपासून जी मुलगी सातत्यानं वारीमध्ये अतिशय प्रसिद्ध होतीये शिवानी शिंदे, आणि जिचं गाणं आपल्या सगळ्यांच्या मुखामध्ये आहे ते म्हणजे कोणतं गाणं? रडू नको बाळा, रडू नको बाळा मी पाण्याला जाते। आणि या गवळणीमुळं, एका गवळणीमुळं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली ही कन्या आणि तिची सगळी शाळेतली मंडळी, शाळेतले तिचे सहकारी शिक्षकसुद्धा आत्ता माझ्यासोबत आहेत। शिवानी, कसं वाटतंय एवढ्या वर्षानंतर एक गाणं अजूनही लोकांच्या तोंडावरती आहे? तुला अनेक जण भेटतात, अनेक जण तुझ्याबरोबर सेल्फी काढतात, प्रश्न विचारतात। खूप छान वाटतं, कारण एवढ्या लहान वयात ज्ञानोबारायांनी माझ्यावरती केलेली कृपा आणि त्या कृपेमुळे आज सर्वजण माझे फोटो काढतात। हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे। मी कधी विचार पण केला नव्हता की माझ्या जीवनात असं कधी होईल किंवा मी अशी फेमस होईल, असं मी कधी विचार। तुझं लहानपण कुठे गेलं शिवानी? तू कुठल्या गावची आहेस मूळची, आणि तू या शिक्षण संस्थेमध्ये कधी आलीस? मी जालना जिल्हा, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना, तालुका घनसावंगी, गाव हातडी। मी या संस्थेत 6वीला प्रवेश घेतला। बरं, पण मग हे जे गाणं आहे हे गाणं पारंपरिक आहे, हे काय म्हणजे जशी इतर गाणी प्रसिद्ध असतात तसं गाणं नाही आहे। ही पारंपरिक गवळण आहे जी गावागावांमध्ये वगैरे म्हटली जाते। ती तुझ्यापर्यंत कशी पोचली? तुला ती कशी कळली? आठवतंय का आता ही गवळण तुला कुठे ऐकायला मिळाली? नाही? बरं, मग ही गवळण पाठ कधी झाली तुझी? माझा सगळ्यात लहान भाऊ, त्याला आधी ही गवळण पाठ होती, त्याने पहिल्यांदा म्हणली आणि नंतर मी म्हणली। रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते, रडू नको अरे मी पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते, पाणी घेऊन येते, रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते। वा वा। अजून आता नवं कोणतं गाणं तू पाठ केलंयस? नवा कोणता अभंग आहे का, गवळण आहे का? नवीन काय ऐकायला मिळणार आहे? रस्त्यावरी बाई घाली तो धिंगाणा ग, रस्त्यावरी बाई घाली तो धिंगाणा ग, चालिताना चालिताना तुझा कान्हा, चालिताना चालिताना तुझा कान्हा, गोकुळाला लावी वेड कान्हा, बाई कान्हा ग, गोकुळाला लावी वेड कान्हा, बाई कान्हा ग, गोकुळाला लावी वेड कान्हा। वा वा वा, अतिशय सुंदर।
आणि तुझी ही नवी गवळण आधीच्या गवळणीसारखीच प्रेक्षकांना, तुझ्या श्रोत्यांना आवडो आणि तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती हो, याच शुभेच्छा. जय हरी विठ्ठल. कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुरंदवडे.